वेलकम. माझ्या या क्रिएटिव्ह युनिवर्स कनेक्शन चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत आहे. कसे आहात सर्व? आनंदी आहात ना? असायलाच हवे. आधीच्या व्हिडिओमध्ये आपण आभार याविषयी जाणून घेतले. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चाणक्य नीतीविषयी जाणून घेणार आहोत. आज तुम्ही गरीब असाल, आज तुमच्याकडे पैसा नसेल, पण चाणक्य सांगतात, गरिबी ही परिस्थिती आहे, नियती नाही. जर माणसाने चाणक्य नीती समजून घेतली तर तो सामान्य माणूसही राजा बनू शकतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत चाणक्य नीतीनुसार श्रीमंती होण्याचे गुप्त नियम, जे आजही तितकेच प्रभावी आहेत आणि आजही खूप लोक त्या नियमांवरती चालत आहेत. चाणक्य म्हणजे केवळ एक पंडित नव्हते, ते राज्यकारभार, अर्थशास्त्र, रणनीती आणि जीवननीती यांचे महान आचार्य होते. त्यांनी अर्थशास्त्र लिहिले, पण त्यांची खरी संपत्ती होती दूरदृष्टी. चाणक्य सांगतात, जो माणूस वेळ, बुद्धी आणि संयम यांचा योग्य वापर करतो, तो कधीच गरीब राहत नाही. श्रीमंती म्हणजे काय? चाणक्यांच्या मते श्रीमंती म्हणजे फक्त पैशांचा साठा नाही. श्रीमंती म्हणजे योग्य विचार, शिस्तबद्ध जीवन, दूरदृष्टी आणि स्वतःवरचं नियंत्रण. पैसा हा परिणाम आहे, विचार ही मूळ संपत्ती आहे. श्रीमंती हे केवळ स्वप्न न ठेवता एक ध्येय बनवून ठेवा. रोजच्या दिनचर्येत केलेले छोटे छोटे बदल तुम्हाला रातोरात श्रीमंत करतील. मात्र त्यासाठी चाणक्य नीतीमध्ये दिलेले पुढील 5 सवयी अंगीकारायला लागतील. चाणक्य नीतीनुसार आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. जे लोक आजचे काम उद्यावर ढकलतात, त्यांच्याकडे लक्ष्मी कधीच टिकत नाही. कष्टाळू व्यक्तीला आज नाही तर उद्या नक्कीच यश प्राप्त होते. मेहनतीला कोणताही पर्याय नसतो, हे नेहमी लक्षात ठेवा. ज्या व्यक्तींचे बोलणे गोड असते, तिच्याकडे लोक आकर्षित होतात आणि तिची कामे सहजपणे पूर्ण होतात. कटू बोलणाऱ्या व्यक्तींच्या घरात नेहमी क्लेश असतो आणि अशा ठिकाणी लक्ष्मी नांदत नाही. त्यामुळे नेहमी विचारपूर्वक आणि प्रेमाने बोलावे. वेळेची किंमत जाणणारा माणूस कधीही अपयशी होत नाही. जे लोक वेळेचा आदर करतात, वेळ त्यांचा आदर करते. योग्य वेळी घेतलेला योग्य निर्णय तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करून देऊ शकतो. चाणक्य म्हणतात की संपत्तीचा वापर केवळ उपभोगासाठी न करता भविष्यासाठी बचत करण्यावरती भर द्या. जी व्यक्ती कमावते कमी आणि खर्च जास्त करते, ती लवकरच संकटात सापडते. संकट काळात केवळ तुमची बचतच तुमची सर्वात मोठी शक्ती ठरते. त्यामुळे बचतीवरती भर द्या. आपल्या उत्पन्नातील काही भाग गरजूंच्या मदतीसाठी किंवा धार्मिक कार्यासाठी खर्च करावा. दानामुळे संपत्ती कमी होत नाही, तर ती वाढत जाते आणि समाजात आपला मानसन्मानही वाढत जातो. त्यामुळे बचत करा आणि आपल्या उत्पन्नातील काही भाग गरजू व्यक्तींना दान करा. दान ही सर्वात मोठी शक्ती आहे. चाणक्य सांगतात, मूर्ख मित्र, आळशी नातेवाईक आणि नकारात्मक लोक यांच्यापासून जास्तीत जास्त लांब राहा, कारण हे श्रीमंतीचे शत्रू आहेत. आजची शिकवण अशी आहे की यशस्वी लोकांसोबत राहा, कारण संगत आयुष्य बदलते. चाणक्य सांगतात, लक्ष्मी त्याच्याकडे जाते जो तिला सांभाळू शकतो. श्रीमंती ही नशीब नाही, ती सवय आहे. आज तुम्ही ठरवा, आळस सोडणार, ज्ञान वाढवणार, वेळेचा आदर करणार आणि चाणक्य नीती जीवनात उतरवणार, कारण आजचा निर्णय उद्याची श्रीमंती ठरवतो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू युनिवर्स. थँक यू.